अल्टिमेट जर्नी विथ झरेकर्स मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी आहे हर्ष आणि ही आहे श्रावणी. आम्ही आज चाललो आहे डीमार्ट मध्ये माझा खिसा कापायला. खिसा काय गळा सगळंच कापणार आहे लोक आज. आता बघूया, आता आई आणि बायको दोघे एकत्र आल्यात म्हणजे आता काय बोलून मला काय समजत नाहीये. आता चला आता डीमार्ट मध्ये जाऊया. आता काय काय पासून यायचं होतं म्हणून आज आलोय, आज सुट्टी आलं म्हणून. अच्छा, मग चला आता जाऊया आतमध्ये. आणि ते कसा माणसाचा खिसा आणि गळा कसा कट होतो तुम्हाला आज बघायला मिळेल आई आणि बायको सोबत. चला मग आता जाऊया आपण आतमध्ये. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. हा फॅमिली ब्लॉग आहे. आपल्या फॅमिली ब्लॉगच्या प्लेलिस्ट मध्ये जाणार तुम्हाला एंडपर्यंत बघा. डीमार्ट नंतर आम्ही कुठेतरी जाणार आहोत दुसरी. अच्छा, डीमार्ट नंतर आम्ही कुठेतरी जाणार आहोत दुसरी. कुठे जाणार आहे अजून? म्हणजे अजून किस्सा कट होणार. व्हिडिओ घेतला आपला. हे मम्मीने ट्रॉली घेतली आहे. आता चालू गपागप घपागप टाकायचं. आता घ्या घ्या घ्या. चला काय घेते? टँक घेते. टँक हा घे. किती रुपये? एकच घे. आणि पोरं माहिती आहे ना, अर्धी किंमत त्याची. हे नको घेऊ, हे नको घेऊ, काय उपयोगाचं नाही. डीमार्ट मध्ये आज गर्दी खूप आहे, तुम्हाला दिसेल ते बघा. बिलिंगला गर्दी बघ. ऍक्च्युली आज वीकडेज आहे म्हणून गर्दी कमी दिसते मला. काय दादा, आज गुरुवार आहे म्हणून गर्दी कमी आहे. अरे हा, त्योहार आहे आज. चला मग. कोकोनट वॉटर. कोकोनट वॉटर आहे. काय प्राइस आहे त्याची? महावीर जयंती 55 रुपीज. हा घे. हा घे की. सेक्शन मला अजिबात आवडत नाहीये बघा. एकदम बेकार सेक्शन आहे. खूप गर्दी असते या सेक्शन मध्ये म्हणून मी कधीच जात नाही. या दोघांना जाऊ दे, मी इथे बाहेरच उभा आहे. इथं गहू तांदूळ डाळ वेळ सगळं मिळतं. शेवटी फालतू सेक्शन मधून बाहेर आलेलो आपण. तो सेक्शन मला अजिबात आवडत नाही. त्या सेक्शन मधून सगळं घेऊन झालेलं आहे आपलं. आता कुठे गेले काय माहिती, बघूया. आता अर्धा त्यांना शोधावं लागतं मला. लोकं सापडलेली आहेत, हरवलेली लोकं सापडलेली आहेत. ठीक आहे, काय ग झालं की नाही? तिकडं सेक्शन संपला आपला. हा सेक्शन संपला का? नशी फायनली घेतलं. हे बघ पापड इकडे. हे बघ पापड इकडे. हे पापड घेतले. ओके, आता कुठे जायचं आपल्याला? या सेक्शन मध्ये. डीमार्ट म्हणजे ना डोक्याला शॉर्ट आहे. एक नंबर शॉर्ट आहे. याला उभा राहून इकडे पाय दुखतात वेगळे आणि यांची खरेदी काय संपत नाही. तुम्हाला पण त्रास होतो तर मला कमेंट करून सांगा. चला आले. त्या घरात सगळ्यात मोठा प्रश्न असतो तेलाचा डब्बा. 5 किलो लागतो महिन्याला. पण ह्यांचं हे ठरत नाही की तेल कुठलं घ्यायचं. महिन्याला 5 किलो महिन्याला 5 किलो लागतो ना आपल्याला. एवढं तेल खातो आपण. ठीक आहे, घ्या. आता सिलेक्ट करा लवकर कुठला डब्बा घ्यायचा. 3000चा डब्बा आहे. हा, तो आपल्याला 2159 ला भेटतो. मग काय करूया? कुठला? हा बघा, जेमिनी घ्यायचं तर घ्या. आता काय नंतर काय, कधी ना कधी घ्यायचंच आहे. तेल किती महाग आहे देवाचं, बघ ना. कुठलं? देवाचं. हो, देवच खूप महाग आहे. ते पण महाग असणारच ना देवाचं. काय ठेवू? कुठला डबा? बापरे, बायकोने उचलला बाबा डबा. बघा बाहुबली. आमचा बाहुबली बघा. हे बघा आमचा बाहुबली बघा. बाहुबली. प्रत्येक वेळेला आपण ऑइल चेंज करतो. कधी राईस ब्रँड ऑइल, कधी शेंगदाण्याचं तेल, कधी सनफ्लॉवर, कधी गोड तेल. म्हणजे असे वेगवेगळे आपण ऑइल चेंज करतो. कारण त्याचा एक फायदा काय तुम्हाला सांगतो.
प्रत्येक ऑइलमध्ये वेगवेगळे कंटेंट असतात. ते सगळे कंटेंट एकाच ऑइलमध्ये सगळे कंटेंट नाही आहेत, म्हणजे ओमेगा 3, 4, 6, 7पर्यंत सगळे. तर ते सगळे कंटेंट बॉडीला मिळण्यासाठी आपण प्रत्येक महिन्याला प्रत्येक 2 महिन्यातून एकदा ऑइल चेंज करत राहायला पाहिजे. कधी एकच ऑइल कंटिन्यू खाणं बरोबर नाही आहे, वेगवेगळं ऑइल ट्राय करत राहायचं आणि ते सगळे कंटेंट आपल्या बॉडीला मिळतील. त्यामुळे आम्ही ऑइल चेंज केलेलं आहे ऑइल. ठीक आहे. 15 किलोचा डब्बाच घेतला आहे आणि मी एक ताव मारलेला आहे, छुरा घुमवलेला आहे. चला कंटिन्यू राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. भेटू. घेणं देणं नाही लोकांना, ट्रॉली कुठे काय काय घेणं देणं नाही. ट्रॉली माझ्याकडे सोपवल्याने दोघे एकत्र फिरता येते. ते बघा काय बोलतो, मी एका ठिकाणी उभा आहे. ट्रॉली आपल्याला काम फक्त पैसे भरायचे. मिल्क प्रोडक्टचा सेक्शन आहे आणि आपण घेतो आहे बटर, अमूल बटर. आपलं लहानपणी आपण नेहमी खातो ते शाळेत असताना. हे तोच फोटो आहे अजूनपर्यंत. आणि हे पण बटर आहे, हे पण बटर आहे. अच्छा, गार्लिकवाला बटर आहे. ओके. आणि हे काय घेतलं आहे? आपल्या घरात आहे ना तूप. अच्छा, जेवण बनवायला तूप. ओके ओके, शिरा बिरा बनवायला तूप घेतलेलं आहे. हा पूर्ण मिल्क मेड आहे. ते बघा दिसेल तुम्हाला. काजू कतरी. हां, काजू कतरी खाल्ल्याला पोरांना आपल्या जुलाब होतात. चला आता नेक्स्ट सेक्शनमध्ये जाऊया. फ्रोझन वाटाणे घेतलेले आपल्याला नेहमी. आता वाटाण्याचा सीझन ओव्हर, तर तुम्हाला पाव किलो 50 आणि 60 रुपयाला भेटणार. मग घेतले का नाही आपल्याला? काय प्राइस आहे बघ त्याची पहिले. 265. ब्राऊन पिझ्झा ब्रेड घेतला. ओके, पिझ्झा ब्रेड. ओव्हन आहे ना, ते ट्राय करूया. हां, ते मोझरेला चीज घ्यावं लागणार. घेतलं नाही तुम्ही लोकांनी? वा, का नाही घेतलं? आता राहू दे, खाली उतरल्यावर घेऊया. बिलिंग वरती नाही, आपल्याला खाली इथेच बिलिंग करायचं. वरती हाय बिलिंग नाही बोलली ती. गेलो आहे तर पहिल्या माळ्यावर भांडीच्या सेक्शनला. त्यांना तवा घ्यायचा आहे नॉनस्टिकवाला. बघा हा पहिला माळा आहे. भांड्याच्या सेक्शनमध्ये आपण आलेलो आहे. हेअर्स बॉडी वॉश, साबणाच्या ऐवजी हे वापरायचं. किती रुपये? 99 रुपीज. घेऊया. हे बाटली टाकायचं, पाणी टाकायचं. अच्छा, हँडवॉश, ड्राय हँडवॉश आहे. ड्राय ना, पाणी टाकायचं. पाणी टाकायचं नाही. हां, एक बॉटल रेडी होते त्याची. ओके. विटामिन सी, ग्लो, रिव्हिलिंग अँड डलनेस, एक्सप्लोर, लेटिंग फेस वॉश, ऑल थिंग्स. घे. कॉस्मेटिक सेक्शनमध्ये आलेलो आहे आपण. कॉस्मेटिक सेक्शन झालं. परफ्यूम बघू. बघा कुठला परफ्यूम बघते. माझं संपलं ते डिओड्रंट आहे बघ हे. संपलं. हां मग. हां घे. हां मग संपलं ते माझं. नेव्हिया हेच वापरतो आपण, आणि घामाचा वास येत नाही आपल्याला. मस्तपैकी. संपलेलं आहे. कसा आहे सुगंध? छोटा पॅकेट भराचा मागा. एवढीशी बॉटल आहे काही. सॅम्पल आहे का? सगळे संपले आहेच नाही. सगळे रिकामे आहेत. ट्राय कैसे करेंगे? ठीक आहे, चल जाऊ दे बाहेरून. रुमाल घरात खूप चिल्लनचिल्ली चाललेली आहे. रुमाल कुठे गेले? फायनली घेऊन टाकू रुमाल. 6 रुमाल घेतलेले आपण. कुठे गेली आहे श्रावणी? कुठे गेली? भांड्याच्या सेक्शनमध्ये आलं, दोघे सैरभैर होतात. काय घेऊ काय नको. ते पण तिकडे आहे बघ. मम्मी इकडे. सुनेचा आवाज बरोबर ऐकला, माझा आवाज ऐकला नाही ते. काय करते हे बघ. काय ते
कप बशी नाही, दिवा आहे वाटतं. बशी दिसत नाही खाली. बशी आहे. ओके. मग इकडे तवा गरम है रघुमार दे मस्का. तो तवा घ्यायचा आपल्याला. तवा आपण घेतलेला तवा. कवा घ्यायचा तवा. बरं झालं असं मी म्हणेल का तुम्हाला. अरे यार काय घालतो की रे. अबो इकडे तवा आहे. अबो जरूर आहे का स्क्वेअरवाला. घे ना राऊंडवाला, काय फरक पडतो. आणि नंतर वर असं फुगत होतो. त्याचं कोटिंगच निघून जातं. कसले नॉनस्टिक आहे सगळे. बोल. फायनली आमची शॉपिंग झालेली आहे. मी चाललं बिलिंगला. गेस करा किती बिल झालं असेल. तुम्हीच भरणार आहे. तुम्हीच गेस करा किती झालंय. मी थोडी भरणार आहे. चालेल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर. डीमार्टचं सामान. हा भर. अरे वा. प्रत्येक महिन्याचं भर, काही हरकत नाही. हां पण पैसे टाका मी भरते. अच्छा चला आता बिलिंग करूया आपण. फायनली आपलं डीमार्टचं सामान घेऊन झालेलं आहे. हे बघा आलेत. या झालं घेऊन सामान. हे बघा आरामात. या इकडे या. गाडी इकडे. हां डिक्कीमध्ये. चला. फायनली आपलं डीमार्टचं शॉपिंग झालेलं आहे. खिस्सा कापलेला गेलेला आहे आईंचा. आणि आता आपण भेटूया कॅपिटल मॉलमध्ये. ठीक आहे. तिथे जाऊन थोडीशी शॉपिंग करायची आहे, कारण का आम्ही चाललेलो आहे विकेंडसाठी बाहेर. कॅपिटल मॉलमध्ये घेऊन आलेले आहेत आपल्याला. आता कपणार कोण. बायको. हो बायको कपणार. आता काय घ्यायचं आता आपल्याला. पोरांना शूज ट्रॅकिंगसाठी झुडिओमध्ये बघूया. काय खाते रे तू. हां मला दे. टिक खाते. भूक लागली आहे. पोट खराब आहे. चला जाऊया. छान आहे का पण खूप मोठी साईजला. काय प्राईज याची. आम्ही शूज फायनल केलेले आहेत. आर्नवसाठी हे शूज आहेत, माझ्यासाठी हे आहेत आणि बाबूसाठी तो आतमध्ये गेला. तो मला आवडला आहे तो. ठीक आहे आता बघूया. तुला शूज नाही घ्यायचे. मी बघते कुठले घेऊ. माझ्या साईजच नाही भाई. 38 आहे माझी साईज. 38चा शूजच नाही आहे. नाही तुझ्या काय पाहिजे शूज. चल मस्त वाटतंय. 390. काय बोलते. घेऊन टाक. हे छान आहे. वेगळं म्हणजे काय घ्यायचं. फाटलेले कपडे ते असतात ना फॅशनेबल. हे टॉप आहे. जाऊ ट्राय करून बघा. जावा ट्राय करा. हे दोन्ही आई संगतच घ्यावं लागेल. रे यांची काय शॉपिंग काय संपत नाही आहे. वाजले आहे 4 वाजायला आले आणि लागली आहे भूक कडकडून. यांची काय शॉपिंग संपत नाही आहे.
आता अजून कुठे नेणार काय माहिती. दुपारचं जेवण पण राहिले, पाय दुखायला लागले. आता बघू ट्रायल करायला गेलेत. आता बघूया काय. कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. बरोबर फिटिंगला टाईट होत नाही ना? बस परफेक्ट. आवडला ना तुला? लास्ट टाइम जो आपला चॅनल होता मिस्टर हिमालय, त्यासाठी आपण एक शर्ट प्रिंट केलं होतं, टी शर्ट्स प्रिंट केले होते. तुम्ही जर व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहीत असेल. तर त्या टाइम मी टी शर्ट पण इथूनच घेतले होते. चांगले टी शर्ट होते, पण ते चॅनल काय आलं साईज प्रॉब्लेम. वरचं जर अजून लूज हवं आहे दुसऱ्यावरती आटू शकतो, कारण का पॅन्ट मीडियम आहे. ओके. वरचं टॉप आहे ना आपण स्मॉल घेतलं. अच्छा, मग साईज जरा मॅटर आहे. बरोबर नाही, मीडियम आहे. हां, आणि हा बघा हा स्मॉल. मग मीडियम आहे त्याच्यामध्ये. मीडियम आहे ना? हां, त्या चेंज करून या. झालं ना आता? चला, फायनली आपलं सगळं झालेलं आहे. पाय दुखायला लागले आणि भूक लागली आणि पाय थरथर करायला लागलं. जाम भूक लागली. एवढे पोहे खाल्ले सकाळी, ते पण मी बनवले. 4:45 वाजले, दुपारचा जेवणचा पत्ता नाही. चला, शूज घेतलेला आहे तिने. कसं वाटतं? सॉक्स घालायला लागतील तुला? शूज आहे रे. टाईट बांध, केस बांध, तुला कळेल. टाईट बांध. बसायचं. गाडी कुठे पार्क केली आता? बघूया ना. बरोबर आहे ना? सॉक्स घातलं बरोबर होईल. परफेक्ट. चालून बघ. नाही, सॉक्स घातलं नाही. चला, फायनल. काय प्राइस आहे त्याची? 390. मस्त, फक्त एक नंबर काम. ठीक आहे ना. शूज महाग असतात, एक कमी 1000 रुपये शूज येतात. चला, डन. अजून काय राहिलंय का? फायनल. टाका याच्यात, पकडाय जरा. कुठे फिर? काय एक दुकान काय मांडलंय लोकांनी बघ, सगळं खाली पडलंय. काय घालते तू? हे जास्त स्वस्त आहे का त्याच्यापेक्षा? 399. सेम आहे, सेम तेच घे. हे घेऊ? नाही, शूज. हा, शूज आणि त्यामध्ये फरक आहे. शूज घे. एक कार्टून सगळं काही घेऊ नको. काय हो? चल, चालायचं की नाही? आग पडली आहे पोटामध्ये माझ्या. सांगतो मी तुम्हाला. डीमार्ट मध्ये गेला, मम्मीने खर्च केला. आता इथे आपण कपडे घ्यायला आलोय, बायकोनी खर्च केलाय. आणि मोठा जो खर्च आहे तो माझ्यावर ढकलला आहे. म्हणून या लोकांनी इज्जतने सगळा खर्च केलेला आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे आम्ही जर सॅटर्डे संडे जरा बाहेर जाणार आहे फिरायला, त्याचा खर्च मी करणार. म्हणजे राहणं, खाणं, पिणं, पेट्रोल, म्हणजे मोठा जिम्मेदारी माझ्याकडे दिली आहे. साहजिकच त्याच्यासाठी असा प्लॅन आहे त्यांचा. आता प्लॅन बघूया. आता बिलिंगचं काउंटर आहे, बिलिंग करून निघूया बाहेर. आता भूक लागली, पहिले जेवूया. शॉपिंग झालेली आहे. हे बघा, दाखव बॅग तुझ्या. हां, चला आता काहीतरी खिलवणार की नाही काय? हां, आता मी खिलवणार. ओके, चला. चला, काहीतरी खाऊया, भूक लागली. चला, कुठे पण चला, तुम्ही जिथे बोलेल तिथे. कुठे जायचं जेवायला? चला, फूड मॉलमध्ये जाऊया. चला, आपण आलेलो आहे फूड मॉलमध्ये. श्रावणी चालली आहे वॉशरूमला. तुला जायचं वॉशरूमला? हा बघा, फूड मॉलमध्ये दिसेल. बघा, KFC आहे, डॉमिनोज आहे, त्याच्या बाजूला आहे बर्गर, बिगीज बर्गर, बिर्याणी ऑफ इंडिया, चाट.
मेन म्हणजे इथे पोरांचे इथे आहेत आपल्या पोरांचे मोमो स्पेशल. त्याच्यानंतर बघा बाबा मोमी, बॉक्स ईट, बर्गर किंग आहे सगळ्यात कोपऱ्यामध्ये. कॅफे आहे इकडे बघा. अपोलाचं त्यांनी हे केलं. खूप साऱ्या गोष्टी आहेत इकडे. आता या बाजूला तुम्हाला दिसेल पिझ्झा हट आहे, परत पाटीदार राजवाडी चाय, कॅन्डी हाऊस आहे पिझ्झा हटच्या बाजूला. त्याच्यानंतर टाइम झोन पोरांच्यासाठी खेळायला, लहान मुलांसाठी. जिथे ते पैसे बर्बाद करायचे तुम्हाला ते टाइम झोनमध्ये या पोरांना घेऊन. सॉलिड उघडलंय ग, मला माहित होतं एवढं खोललंय. अरे काय तुम्हाला माहिती, तुम्ही तर बोलला तर खालती व्हिडिओ मध्ये की हा माहितीये मला. नाही हे नव्हतं, काय काहीच नव्हतं. बरे 2-3 दुकान. हा एक नंबर सॉलिड आहे. काय ऑर्डर करायची आहे? कुठे सबवे? तिकडे जावं लागेल आपल्याला. बस चला सबवे मध्ये जाऊया. चला बायको घेऊन चालली आहे सबवे मध्ये. चूज केलेला आहे देसी मिल बॉक्स ईट, इंडियन लार्जेस्ट देसी मिल ब्रँड. ठीक आहे, आता काय ऑर्डर करायचं बघू. बायको जे खिलवेल ते आपण खायचं. आपण गरीब माणूस बाबा. बायको काय खाणार, काय ऑर्डर करणार आहेस? दिलेली आहे. काय ऑर्डर दिली आहे ग? पनीर टिक्का मिनी रोल आणि आलू चीज मिल सँडविच आणि एक ऑल इन वन मिलमध्ये 3 पराठास आणि अमृतसरी आलू आणि काहीतरी बनारसी आलू. ओके ठीक आहे. बॉक्स सेटमध्ये आपण ऑर्डर दिली. 10 मिनिटं लागतील ऑर्डर यायला. आणि इथे मला घेतला आहे ब्लूबेरी शेक बर्गर किंगमध्ये. आता दिवस थंड आहे, गळा गेलेला आहे, थोडं थोडं पिऊया आता. हां बर्गर किंग. ओके आपला नंबर येईल. शेक आपला आलेला आहे त्या बाजूला. त्याचं रेडी झालं का? मग तो पण आपण जाऊ बसूया. चला आपले फूड ऑर्डर आलेली आहे. आपला वेटर आलेला आहे फूड ऑर्डर घेऊन. चला चला. असा एवढा कडक वेटर असेल तर मग काय माणूस मन भरून खाईल. काय ऑर्डर केली बघू जरा. सबवेचं सलाड आणि पराठा. मम्मीला दे. मम्मीचा पराठा आलेला आहे. हे पण सँडविच आहे. दोन्ही सँडविच आहेत ना? बनारसी आलू आहे. काय सँडविच आहे? वेज आलू चीजी. वेज आलू चीजी सँडविच एक नंबर. सँडविच हे बघा. सँडविच नाही सॉरी सॅलड. सगळं आपलं जेवण आलेलं आहे. हे एक नंबर मम्मी. चला आता जेवूया आपण. भूक लागली सॉलिड. काय वेगळं वाटलं एवढे घाबरते. फायनली आमची शॉपिंग करून झाली आहे. आता आम्ही चाललेलो आहे घरी. खाऊन पिऊन मस्त टम्मक पोट फुगलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब आवर चॅनल. ओके टेक केअर. गुड बाय.